श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि लक्ष्मीची कृपा हवी असेल तर अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी काही खास नियम पाळले तर आपल्याला त्याचे संपूर्ण फळ मिळत असते. अक्षय तृतीया हा दिवस असा मानला जातो की या दिवशी केलेले पुण्य, दान, पूजा कधीही संपत नाही. म्हणजेच अक्षय म्हणजे कधीही न संपणारे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा मिळवण्यासाठी महिलांनी काही खास गोष्टी पाळल्या तर घरात कायम सुख समृद्धी राहते. अक्षय तृतीयेला बऱ्याच ठिकाणी मातीच्या घागरी पुंजल्या जातात, तर काही ठिकाणी लाकडाची गौराई पुंजली जाते. प्रत्येक जण आपापल्या चालीरीतीप्रमाणे हा सण साजरा करत असतो. पण या दिवशी काही नियम पाळणे खूप गरजेचे आहे. ते कोणते आहेत ते मी तुम्हाला खाली सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. अक्षय तृतीयेला आवर्जून पाळा हे महत्त्वाचे 13 नियम. 1. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सर्वांनी अभ्यंग स्नान करावे आणि नंतर नवीन शुभ्र वस्त्र परिधान करावे. या दिवशी चुकूनही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालू नये. स्त्रियांनी हातामध्ये हिरव्या किंवा लाल काचेच्या बांगड्या घालाव्यात. 2. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सर्वप्रथम आपल्या घरातील देवांना पंचामृताने आंघोळ घालावी. यानंतर परत स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून त्यांना स्वच्छ आणि नवीन वस्त्र देव्हाऱ्यात टाकावे आणि मग त्यावर आंघोळ घातलेले सर्व देव विराजमान करावेत. 3. देव्हाऱ्यातील सर्व देवांची धूपदीप दाखवून पूजा करावी, आरती म्हणावी, त्यांना गोड नैवेद्य दाखवावा. या दिवशी खास करून महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचा गोड नैवेद्य बनवला जातो. 4. अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर आपल्या पितरांना नैवेद्य दाखवावा. या दिवशी दान, धर्म, जप, तप याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. 5. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपण गरजू व्यक्तींना किंवा गरीब व्यक्तींना अन्नदान करावे किंवा वस्त्रदान करावे. अन्नदान करणे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. यासोबतच उन्हाळा चालू आहे, त्यामुळे पाण्याचे देखील दान करता येईल. 6. आपल्या घराबाहेर पक्ष्यांसाठी एका भांड्यात पाणी भरून ठेवावे. मुक्या जीवांचा आशीर्वाद मनुष्यापेक्षाही खूप श्रेष्ठ असतो. 7. अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात वादविवाद, भांडण टाळावे. इतरांशी बोलताना नम्रतेने आणि प्रेमाने बोलावे. कोणाची निंदा करू नये, कारण या दिवशी केलेली कोणतेही पाप किंवा पुण्य याचं फळ आपल्याला आयुष्यभर मिळत असतं. म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं चांगलंच करण्याचा प्रयत्न करावा. 8. अक्षय तृतीयेच्या दिवशी फरशी पुसताना फरशीच्या पाण्यात थोडं मीठ टाकावे. याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि सकारात्मकता असते. 9. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्री विष्णू सहस्रनाम वाचन करावे किंवा श्री सूक्ताचे वाचन करावे. 10. या दिवशी आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन देखील करू शकतो. या दिवशी शक्य होईल तेवढी आपल्याला आपल्या कुलदेवतेची किंवा माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. याचे फळ आपल्याला वर्षभर चांगले मिळणार आहे. 11. बरेच जण अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं चांदी खरेदी करत असतात, पण आता सोन्याचा भाव इतका झाला आहे की ते गुंजभर घेणे सुद्धा अशक्य आहे. त्यामुळे या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू खरेदी करायची आहे, ती म्हणजे झाडू. ज्यांना शक्य होईल त्यांनी सोने चांदी खरेदी करावे. 12. अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात नवीन झाडू आणणे खूप शुभ मानले जाते, त्यामुळे नवीन झाडू खरेदी करावा आणि जर आणलेला असेल तर तो या दिवशी पूजा करून वापरायला काढायचा आहे, कारण झाडूला देखील लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते. या दिवशी धने आवर्जून खरेदी करावे. 13. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृदोषातून मुक्त होण्यासाठी आपल्या पितरांना नैवेद्य दाखवावा. अक्षय तृतीया हा सण सुवासिनीचा सण मानला जातो, म्हणून घरातील सुवासिनी स्त्रीने पितरांना व देवतांना नैवेद्य दाखवावा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत शेअर करा आणि मला कमेंटमध्ये तुमच्याकडे कशा प्रकारे अक्षय तृतीया साजरी केली जाते ते सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.